नमस्कार जय शिवराय शेतकऱ्यांना आपण मागील एका व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक अपडेट दिलं होतं। त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही शेतकरी मित्रांच्या कमेंट होता की हे दोन्ही हप्ते एकत्रित येणं संभव नाही, भेटणार नाही, शासन नुसतं घोषणा करतं। परंतु शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी आता काल जे की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। नेमकं व्हिडिओमधील माहिती काय संपूर्ण आपण या व्हिडिओच्या मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार। शेतकऱ्यांना खूप आनंदाची माहिती सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे, त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा। आणि त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर असल्याच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राइब करा। एक काळा किंवा लाल कलरच्या बटनावरती दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब व्हाल आणि असेच पुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे बघायला मिळेल। तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की काल जे की नरेंद्रजी मोदी आपल्या भारताचे प्रधानमंत्री जे की काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांची एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती, तिथे एक सभा झाली त्यांची। तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी त्यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। नेमकं सविस्तर माहिती का आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया। तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना मागील की काळामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचं आता जो की चौथा हप्ता शेतकऱ्यांना 21 ऑगस्ट 2024 रोजी जे की बीड परळ वैजनाथ येथे झालेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे की वितरण करून देण्यात आलेलं आहे की चौथ्या हप्त्याचं। आणि विचार केला असता तर आता संपूर्णतः शेतकऱ्यांना तो हप्ता जे की जवळपास 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना तो हप्ता वितरण त्यांच्या बँक अकाउंटमध्ये झालेला आहे। परंतु त्याच्या आता शेतकरी मित्रांना आश लागलेली जी ती म्हणजे की पीएम किसानच्या जे की 18व्या हप्त्याची, कारण की 17वा हप्ता भेटणं आता जवळपास 2 महिन्याच्या वरचा कालावधी आता होऊन गेलेला। शेतकरी विचार केला असता 2.5 महिने आता कंप्लीट झालेले। आता लवकरच शेतकरी मित्रांना जे की 18वा हप्ता देखील येणार आहे, परंतु त्याच्या माध्यमातून शेतकरी त्याच्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता देखील येणार आहे। आता मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांना याच्यावरती कमेंट केलं, त्यांना खरं वाटत नव्हती, ही माहिती खोटी वाटत होती, कारण की त्यांना वाटत असं कसं होऊ शकतं, कारण की शेतकऱ्यांनो त्यांचं पण साहजिकच आहे, कारण की शासन तर घोषणा करू लागले परंतु त्याचं म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही लाभ होऊ लागला। परंतु तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही विचार केला असेल तर लोकसभा निवडणुका लागण्याच्या अगोदर जे की शेतकरी मित्रांनो जे की नमो शेतकरी योजनेचा 3रा हप्ता आणि त्याचबरोबर जे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जे की 17वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्रित आले होते। बऱ्याच काही शेतकऱ्यांना 4-4 हजार रुपये आले होते, म्हणजे ज्यांचे जे की शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जे की त्यांना 16 हप्ता भेटला ना, असे त्यांचे जे की ते 4 आणि हे 2 असे 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये वितरण करून देण्यात आले होते राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून। परंतु त्याच बरोबर आता पण तीच परिस्थिती घडणार आहे, कारण की आता जे की 2 ते 2.5 महिन्यात जे की शेतकरी जरी पुढे ढकलल्या आपल्या विधानसभा निवडणुका, तरी पण 2.5 महिन्यात आता जे की विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून जे की परत एकदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे। आता त्यांनी दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचे ठरवले, कारण की काल जे की छत्रपती संभाजीनगरमधून पीएम मोदी बोलत असताना त्यांनी असं काही घोषणा केलेली की आता जे नमोचा पीएम किसान निधी योजनेचा जो कि 18वां हप्ता हम आपको देंगे, तो उसके साथ जे कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ जी शिंदे साहब, उनका जो कि नमो शेतकरी किसान सन्मान निधि योजना का जो कि आने वाला जो कि अब 5वां हप्ता 5वां किस्त था, वो दोनों एक साथ मिलकर देंगे। ऐसे करके कुल मिला के किसानों के खाते में हम 4,000 की रक्कम डाल देंगे डीबीटी के माध्यम से, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर के माध्यम से। तर असं त्यांनी त्यांच्या भाषणातून बोलत असताना सांगितलेलं शेतकरी मित्रांनो, तर ही खूप मोठी आनंदाची बातमी। परंतु आता शेतकरी मित्रांना असा प्रश्न पडला की आता ही नेमकं किती तारखेपर्यंत भेटू शकते, कारण की फिक्स तारीख अद्याप म्हणजे की डिक्लेअर झाली नाही। नंतर बरेच काही शेतकरी मित्रांनो परत पुढील काही काळामध्ये मला कमेंट करतील की तुम्ही जी माहिती दिली ती खोटी दिली होती। तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो त्याची तारीख फिक्स झाली नाही, त्याची एक घोषणा केली। आता घोषणा केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आता जे की नमो शेतकरी योजनेचा जे की 4था हप्ता तर मागील की काळामध्ये भेटूनच गेला, परंतु आता जो की येणारा जो की 5वा हप्ता आहे, कारण की जो 4था हप्ता भेटला तर 4थ्या हप्त्याची तारीख जी की शेतकऱ्यांना ती जूनमध्ये होती, 15 जून ते 1 जुलैपर्यंत होती। परंतु काही कारणामुळे जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे जे की याची तारीख जो की याचा निधी तिथे म्हणजे त्या योजनेला दिला होता आणि त्याच्यामुळे जे की नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची तारीख जी की पुढे ढकलण्यात आली होती, जे की आता 21 ऑगस्टला त्याचं वितरण झालं, वाटप झालं। परंतु शेतकऱ्यांना आता विचार केला असता तर नमो शेतकरीच्या 5व्या हप्त्याचा टायमिंग आता सुरू झालेला आहे। म्हणजे विचार केला असता तर 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत नमो शेतकरीच्या 5व्या हप्त्याची तारीख आहे, म्हणजेच की 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत याचा कालावधी म्हणजेच की दर 2 महिन्यावरून तो हप्ता भेटतो। आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पण जो की आता 18व्या हप्त्याचा टायमिंग आता स्टार्ट झालेला आहे, शेतकऱ्यांना आता सुरू झालेला आहे, जे की आता 1 सप्टेंबरपासून त्याचा पण कालावधी सुरू होतो। आता फिक्स तारीख तुम्हाला सांगायची म्हटलं, याचा GR कधी निर्गमित होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये कधी ते पैसे येणार थेट डीबीटीच्या, कारण की आता जे पण
सरकारी योजनेचे पैसे ते शेतकरी मित्रांनो आता ते सर्वतः डीबीटीच्या म्हणजे डीबीटी म्हणजे काय असतं की डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजेच की तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डायरेक्ट ते पैसे गोळा होतात. आता त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पण पैसे तुमच्या अकाउंटमध्ये गोळा होणार आहेत. आता ह्याची तर 19 ऑगस्टपासून याची वाटप सुरुवात झाली 22 ऑगस्टपासूनच. परंतु आता जे की आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे जे की पैसे आता राज्य शासन कोणतेही वाटू नाही लागलं, कारण की त्यांना माहिती आहे आता जर कधी आपण सर्व काही याची वाटप केली तर पुढे काय चालून जे की निवडणुका पूर्वी शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य शासनाकडे कोणताही म्हणजेच की कोणत्याच योजनेचे पैसे शिल्लक राहणार नाही. त्याच्याचमुळे एकमेव कारण आहे की आता सध्या जे की स्थगिती सर्व काही योजनांच्या पैसा नाही मंजूर तर झाले, वितरण तर होऊन गेलं, परंतु वाटप ही त्याची होऊ नाही लागली. परंतु आता जे की नमो शेतकरीचा आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 18वा हप्ता शेतकरी मिळतो आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता ते एकत्रित जे की 2 हप्ते एकत्रित 4,000 रुपये याची तारीख तुम्हाला सांगू शकतो की जे की शेतकरी 15 सप्टेंबरपासून निर्गमित होणार आहे. जे की 15 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबर जे की आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस असतो एक तर त्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये ते वितरण होईल किंवा शेतकरी 20 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये वितरण होऊन जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी, कारण की परत एकदा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 4,000 रुपयाची रक्कम जे की डीबीटी माध्यमातून वितरण होणार आहे. तर शेतकऱ्यांना हेच काही महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या मित्रांच्या कमेंट्स सध्या प्रश्न होते त्यालाच आपण उत्तर देण्याचं काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की पुढील पण आपण अशी जे माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत असतो. तर मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.